सोलापुरात शेतकऱ्यांचा गोंधळ, रस्त्यावर उतरून केला रास्ता रोको। उसाच्या बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आले उग्र स्वरूप। उन्हात सावली करण्यासाठी मंडप मारताना पोलिसांसोबत झाले वादविवाद। सोलापुरात 2 दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। गोकुळ शुगर फॅक्टरीला या शेतकऱ्यांनी ऊस दिला होता। धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत। मंगळवारी दुपारी कडक ऊन असल्याने काही शेतकऱ्यांनी मंडप मारून सावली करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी रस्त्यावर मंडप मारण्यास विरोध केला। यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू झाली। बाचाबाचीचं रूपांतर उग्र आंदोलनात झाले। गोकुळ साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यात आहे। धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस याच कारखान्याला दिलाय। जवळपास 100 कोटी रुपयांचं बिल आजही शेतकऱ्यांना दिलं नाही। गोकुळ शुगर फॅक्टरी विरोधात सुरू असलेले आंदोलन पोलीस आणि शेतकरी यांच्यात सुरू झाले। फक्त मंडप मारण्याच्या कारणावरून आंदोलनाला वेगळं वळण लागलं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच शेतकऱ्यांनी उग्र स्वरूप धारण केले। रस्त्यावर उतरून अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। परिस्थिती खूपच बिकट झाल्यानं तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित पोलिसांना माफी मागायला पाहिजे, नाही त्यानंतरच आम्ही रस्त्यावरून बाजूला हटणार अशी ठाम भूमिका घेतली। रंगभवन ते मुख्य बाजारपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अचानक चक्का जाम केला। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली। गोकुळ शुगर फॅक्टरीमधील अडकलेले आमचे बिल द्या, आम्ही लगेच रस्त्यावरून बाजूला होतो आणि ज्या पोलिसांनी शिवीगाळ केली त्यांनी माफी मागावी अशी मागणी शेतकरी। आमचं म्हणणं एकच, आम्ही 2 दिवस झालं काय झालं नेमकं? आमचं एक आम्ही ह्या आंदोलनाला दुसरा दिवस आहे। गोकुळ कारखान्याचे दत्ता शिंदे यांच्याकडे आमचे 100 कोटी येणं आहे। त्या 100 कोटी येण्यासाठी आम्ही 6 महिने झालं निवेदन देतोय, मान्य जिल्हाधिकाऱ्याला देतोय, साखर आयुक्ताला देतोय, कारखानदाराला देतोय, त्यांनी दाद दिले नाही म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला किंवा शिपीला पत्र देऊन आम्ही उपोषणला बसलो। पण रात्री उपोषणला, काल उपोषणला बसलो, आज दुसरा दिवस उखाडा आहे। 44 डिग्री टेम्परेचर आहे म्हणून आम्ही काय केलं, पेंडल मारासाठी वर आता पेंडल टाकणार होतो, तेवढ्यात पोलीस गाडी आली सदर बरात पोलीस स्टेशनची आणि आम्हाला ढवळे साहेब व्यवस्थित बोलत होते आणि पाठीमागे पाटील होते, ते तुमचं फेकून देईन, तुमचं उघडून टाकेल असे जर शब्द असंविधानिक जर शब्द वापरत असेल, मग आम्हाला लोकशाहीमध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही? आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या उसाचे पैसे मिळाले पाहिजे आणि त्या पाटलाने त्या पाटलाने माफी मागावी, बस आमचं म्हणणं एकच आहे। ते पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत ना, त्यांनी माफी मागावी, त्यांनी की बाबा आम्ही चुकलो, आम्ही बोलायला नको। नेमकं किती बिल थकीत आहे? आमचं साधारणपणे 100 कोटी थकीत आहे। नाही समजा माफी नाही मागितली तर माफी नाही मिळत आम्ही उठणार नाही इथून। का बरं तुम्ही का बरं माफी का बरं घेत नाही? तुम्ही का बरं माफी दंडाधिकारी का बरं माफी मागायचं? हा, तुम्हाला हित लागलं, जखम हित लागले ना औषध इकडे लावू द्या का? असं आहे का? मला हित लागले आणि औषध इकडे लावल्यावर हे येडाय का म्हणतील? मग तहसीलदार साहेबांनी त्याला पाठीशी घालण्याची गरज आहे। पोलीस काय करणार हो? पोलीस त्यांचं काम रात्री आमच्या महिला 7 महिला असताना त्यांनी रात्री संरक्षण दिलं नाही। आम्हाला असं वागणूक देतात का? म्हणजे तुम्ही दत्ता शिंदेच्या ऐकण्यावर करत का? असं करता तुम्ही? 2 वर्ष झालं, गेल्या वर्षी तुम्ही आमचा 18 टन ऊस गेले, एकेकाचं 200 टन गेले। एक गोरगरिबाचा घरा मारून किती रुपये याचा 50 टनचा ऊस गेलेला आहे। राहू द्या, आता नाही राहू द्या, माझं बिल राहू द्या। काय नाव काय आपलं? सुनंदा प्रकाश कस्तुरे, कुठं आलं? अंदूर। अच्छा, तुझा काटे घेऊन मारतो तुम्ही, काय थांबू उभारायला? आम्हाला आडवं बोलायची काय गरज आहे तुमची? आमचा हप्ता बिल टाका, आम्ही सगळे शेतकरी माघारी फिरतो। आम्हाला गरज नाही इथं उभा टाकायचं, आमचं बिल आमचा आत्मा उरलेला म्हणून आम्ही इथं उभा टाकला। गडी माणसं, बाया, लेकरं बाळा, माझे लेकरं बाळा सहित आम्ही रानात राबतो, रात्रंदिवस रानात राबतो, पाणी घेतो, उसाला ट्रकवाली याचं 10,000 द्या तेव्हा तुमचं तोडतो, 2-2 किलो मटण द्या तेव्हा तुमचं तोडतो, म्हणायचं घ्यायचं निघून जायचं, सगळ्यांनी घरं भरायचं आणि ह्या कारखान्याने शेवट घरं भरून घ्यायचं। आज इथं का बसला रस्ता? आज आम्ही आमचं बिल मिळण्यासाठी बसलो।
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.